रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी डिजिटल जनगणना 2027च्या तयारीचा हा आहे एक वेगवान आणि संक्षिप्त आढावा. आता तुम्ही विचार करत असाल यात माझं काय काम, बरोबर? तर भारताची जनगणना पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल होत आहे आणि या मोठ्या राष्ट्रीय प्रक्रियेचा भाग होताना स्मार्ट पद्धतीने तुमचा वेळ कसा वाचवायचा हे समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्रशासनाची टेक सॅव्ही तयारी. संपूर्ण जिल्ह्यात तब्बल 3000हून अधिक कर्मचाऱ्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली. हे अगदी एखाद्या मोठ्या टेक स्टार्टअपच्या लॉन्चिंग सारखंच आहे, नाही का? जुन्या पद्धतीचं कंटाळवाणं कागदकाम आता विसरा, कारण घरोघरी येणारे कर्मचारी पूर्णपणे मोबाईल ऍपमधून अगदी आधुनिक पद्धतीने काम करणार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट सेल्फ इन्युमरेशन, म्हणजे स्वतःची नोंदणी स्वतः करणं. 1 मे ते 15 मे 2026 या काळात तुम्ही census.gov.in या पोर्टलवर जाऊन तुमच्या कुटुंबाची माहिती स्वतः भरू शकता. तिथे फक्त 34 सोप्या प्रश्नांची उत्तरे दिली की तुम्हाला एक SEID मिळेल. आता तुम्ही म्हणाल, अहो जर सरकारी अधिकारी घरी येणारच आहेत तर मी ऑनलाईन खटाटोप का करू? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. तुमचा मौल्यवान वेळ दारात उभं राहून त्या 34 प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा तो SEID अधिकाऱ्यांना दाखवणं कधीही अधिक स्मार्ट आणि वेळेची बचत करणार आहे. आणि शेवटी प्रत्यक्ष घरोघरी भेट. समजा तुम्ही 15 मे पर्यंत ऑनलाईन माहिती भरली नाही तर काय, तर 16 मे ते 14 जून या काळात अधिकारी तुमच्या दारात येऊन तीच लांबलचक प्रक्रिया करतील. म्हणूनच जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिलेल्या या 15 मेच्या डेडलाईन पूर्वी अचूक माहिती भरून सहकार्य करणं खूप महत्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं तर ही 2027ची डिजिटल जनगणना म्हणजे केवळ प्रशासकीय आकड्यांचा खेळ नाहीये, तर आपल्या स्मार्टफोनच्या एका क्लिकवर देशाच्या भवितव्याच्या नियोजनात थेट सहभागी होण्याची आपल्याला मिळालेली ही एक अतिशय स्मार्ट संधी आहे.